रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यातून अजितदादा पवार यांचा अपघात नव्हे तर घातपात झालाय अशा शक्यता त्यांनी वर्तवल्या. खरं तर याआधी अमोल मिटकरी यांनी सुद्धा बरेच प्रश्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केलेले होते आणि हे सगळं बघितल्यानंतर या महाराष्ट्राला प्रश्न पडतोय, घात झालाय हे तर नक्की कळतंय, कारण याच्यामध्ये बऱ्याच लपवाछपवी सरकारच्या बाजूनी किंवा विमान प्राधिकरणाच्या बाजूने केलेल्या होत्या. मग जर हा घातपात असेल तर हा घातपात केला कोणी हा प्रश्न आम्हाला पडतोय. हा घातपात सत्तेच्या वर्चस्व वादातून झालाय की राजकारणातून झालेला आहे? हा घातपात पैशांच्या व्यवहारातून झाला आहे की हा घातपात उद्योगधंद्याच्या व्यापारातून झालेला आहे? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देणं सरकारचं सुद्धा काम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा घातपात नेमका केला कोणी याबद्दलही आम्हाला आता माहिती हवीच आहे. हा आवाज महाराष्ट्रातून उठला पाहिजे.